आज आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 च्या आधीची थिअरी. आता याच्यामध्ये आपल्याला 2-3 महत्वाचे पॉइंट्स जे शिकायचे आहे ते जे आपल्याला माहिती आहे √2, √3, √5 ऑल दीज आर इररॅशनल नंबर्स. त्याच्यानंतर इररॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स असतात? असे नंबर्स ज्यांचं डेसिमल एक्सपान्शन हे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, म्हणजे ते टर्मिनेटही होत नाही आणि स्वतःला रिपीटही करत नाही डेसिमल पॉइंट नंतर. त्याला काय म्हटलं जातं? इररॅशनल नंबर्स म्हटलं जातं. तर √2, √3, √5 हे कशा प्रकारे इररॅशनल आपण प्रूव्ह करू शकतो हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर इररॅशनल नंबर्सच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. तर आता आपण 1 बाय 1 सुरू करू. जसं स्टार्टिंगला तुम्हाला पेज नंबर 21 ला दिलेला आहे √2 आणि √3 ला नंबर लाईनवर रिप्रेझेंट करा. तर आता याला नंबर लाईनवर कशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो हे ऑलरेडी तुम्ही 8 क्लासमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे ते परत काही आपण इथे घेणार नाही आहोत. ते 8 क्लासचं तुम्ही करून बघा. समजा जर तुम्हाला काही डाऊट असला त्याच्यामध्ये तर मग आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवू, पण ऑलरेडी ते 8 मध्ये झालं असल्यामुळे आता परत मी ते रिपीट करणार नाहीये. त्याच्यानंतर irrational numbers are those numbers whose decimal expansion is non-terminating and non-recurring. सो आता याच्याच मध्ये √2 ला एक प्रूफ आपल्याला दिलेला आहे की √2 ला आपल्याला इररॅशनल प्रूफ करायचं आहे. आता बघा हे प्रूफ जे आहे ते आपल्याला थोडं वेगळ्या मेथडने प्रूफ करायचं आहे. याच्या आधी तुम्ही बरेचसे प्रूफ्स बघितले असाल, पण हे आपल्याला जे आहे ते कॉन्ट्राडिक्शन मेथडनी प्रूफ करायचं आहे. कॉन्ट्राडिक्शन मेथडनी म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपल्याला √2 हे इररॅशनल प्रूफ करायचं आहे. तर आपण अज्युम असं करणार की √2 इज अ रॅशनल नंबर आणि त्याला सॉल्व्ह करत जाणार. तर कुठेतरी आपल्याला एक कॉन्ट्राडिक्शन स्टेटमेंट मिळेल. जसं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण म्हणतो की सूर्य उगवलाय म्हणजे दुसरा दिवस निघाला. तर सूर्य उगवलाय म्हणजे दुसरा दिवस निघाला. पण जर मी म्हटलं की सूर्य उगवला नसताना मी म्हटलं की सूर्य उगवलाय आणि आपण बाहेर जाऊन बघितलं तर आपल्याला अंधार दिसेल, म्हणजे काय होतं? हे कॉन्ट्राडिक्शन होतं. तशाच प्रकारे कॉन्ट्राडिक्शन मेथडने आपल्याला √2 जे आहे हे प्रूफ करायचं आहे. तर नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो आपला क्वेश्चन काय आहे की प्रूफ √2 इज इररॅशनल. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो आपण काय करणार आहे याच्यामध्ये? सपोज √2 इज अ रॅशनल नंबर. √2 ला आपण रॅशनल नंबर अज्युम करणार आहे. आपल्याला प्रूफ करायचं आहे की √2 इररॅशनल आहे, पण आपण अज्युम करणार आहे की √2 इज अ रॅशनल नंबर. आता कोणताही रॅशनल नंबर असेल तर त्याला आपण p/q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. कोणताही रॅशनल नंबर जर असेल तर त्याला आपण p/q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर आता आपण अज्युम केलेला आहे √2 जो आहे हा रॅशनल नंबर आहे. सो आपण √2 ला पण p/q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. मग नेक्स्ट स्टेप आपण काय लिहिणार आहे? √2 इज इक्वल्स टू p/q where p and q are integers. p and q are integers and there is no common factor between p and q. No common factor p and q. म्हणजे काय? p/q हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. जसं आपल्याला दिलं असेल 6/12 तर हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे का? नाही. आपण काय करतो? दोन्ही नंबरचा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा HCF फाइंड आउट करतो. HCF ने याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केल्यावर हेच काय होऊन जाईल? 1/2 होऊन जाईल. आता इथे जर बघितलं 1/2 याच्यामध्ये 1 आणि 2 दॅट इज न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 शिवाय कुठलाही कॉमन फॅक्टर नाही आहे, म्हणजे हे काय आहे? कोप्राईम नंबर्स आहे. पण 6/12 हे कोप्राईम आहेत का? नाही. या दोघांमध्येही 1 च्या व्यतिरिक्त सुद्धा कॉमन फॅक्टर्स आहे. सो आपण इथे जे अज्युम केलेलं आहे की √2 इज इक्वल्स टू p/q, ज्याच्यामध्ये p आणि q इंटिजर्स आहे. ऑब्विसली q कॅनॉट बी इक्वल टू 0 आणि p आणि q हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये 1 व्यतिरिक्त दुसरा कुठलाही कॉमन फॅक्टर नाही आहे. आणि हेच ते महत्वाचं स्टेटमेंट आहे की p आणि q मध्ये 1 व्यतिरिक्त कुठलाही कॉमन फॅक्टर नाही आहे. हेच आपलं पुढे जसं आपण जाऊ सॉल्व्ह करू याला, तर या स्टेटमेंटला आपल्याला जेव्हा कॉन्ट्राडिक्शन मिळेल तेव्हा आपण म्हणणार आहे की आपल्याला कॉन्ट्राडिक्टिंग स्टेटमेंट मिळत आहे. सो आवर अझम्पशन वॉज इनकरेक्ट और रॉंग
and we will prove that root 2 is a irrational number. आता root 2 is equals to p by q लिहिलाय. आता काय करायचं आहे, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता दोन्ही साईडला जेव्हा आपण स्क्वेअरिंग करतोय तर काय होईल, रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2 मिळेल आणि पी स्क्वेअर बाय क्यू स्क्वेअर. यालाच आपण कसं लिहू शकतो, पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 क्यू स्क्वेअर. हे काय केलं, क्यू स्क्वेअर इकडे ट्रान्सपोज केलं, याच्या डिव्हिजन मध्ये इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. सो पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 क्यू स्क्वेअर. आता लक्षात घ्या, पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 क्यू स्क्वेअर आहे. म्हणजेच काय, हा जो पी स्क्वेअर आहे 2 इंटू सम नंबर आहे, 2 इंटू सम नंबर, क्यू ची काही व्हॅल्यू असेल. सो 2 इंटू समथिंग आहे म्हणजेच काय झालं, पी स्क्वेअर इज अ इव्हन नंबर. कारण काय, इव्हन नंबर असे नंबर असतात विच इज डिव्हिजिबल बाय 2. सो इथे 2 इंटू समथिंग आहे म्हणजे पी स्क्वेअर काय झाला, इव्हन नंबर झाला. आता पी स्क्वेअर जर इव्हन नंबर आहे तर पी सुद्धा इव्हन राहील. पी स्क्वेअर इज अ इव्हन नंबर. जसं तुम्ही कोणताही परफेक्ट स्क्वेअर घ्या विच इज इव्हन नंबर, जसं 16 चा स्क्वेअर रूट काय येतो, 4 येतो. तर 16 इव्हन आहे तर त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा इव्हन राहतो. इथे पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू समथिंग आहे म्हणजेच काय झालं, पी स्क्वेअर इज अ इव्हन नंबर झाला. आणि पी स्क्वेअर जर इव्हन नंबर झाला म्हणजेच पी सुद्धा, म्हणजेच पी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट पी विल ऑल्सो बी अ इव्हन नंबर. पी विल ऑल्सो बी अ इव्हन नंबर. आता पी जर इव्हन नंबर आहे याचाच अर्थ काय, 2 इज अ फॅक्टर ऑफ पी. कारण पी हा इव्हन नंबर आहे म्हणजे पी ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो आणि 2 ने ज्या नंबरला आपण डिवाइड करू शकतो त्याला आपण काय म्हणतो, इव्हन नंबर. सो ऍज पी इज अ इव्हन नंबर 2 इज वन ऑफ द फॅक्टर ऑफ पी. बघा आपण वरती अज्युम केलं होतं की पी आणि क्यू मध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही आहे, पण इथे आपल्याला दिसत आहे की 2 हा पीचा कॉमन 2 हा पीचा एक फॅक्टर आहे. अशाच प्रकारे आपण क्यूचा पण जर 2 हा फॅक्टर दाखवू शकलो तर या स्टेटमेंटची ते कॉन्ट्राडिक्शन होईल आणि तिथेच आपलं प्रूफ होणार आहे. सो P2 therefore 2 is a factor of P. आता आपल्याला माहित आहे P हा एक इव्हन नंबर आहे. जर P हा एक इव्हन नंबर आहे म्हणजेच आपण P इज इक्वल्स टू 2 इंटू समथिंग लिहू शकतो. तर आपण जसं लिहित आहे, लेट P इज इक्वल्स टू 2 इंटू P where P belongs to integer. आता P हा जर एक इव्हन नंबर आहे तर 2 इंटू समथिंग केल्यावर आपल्याला P ची व्हॅल्यू मिळेल. आता हीच व्हॅल्यू जी आहे ती आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. म्हणजे काय होईल, याला आपण इक्वेशन नंबर A म्हणू. सो आता त्याच्यानंतर 2 इज अ फॅक्टर ऑफ P या स्टेटमेंटला इक्वेशन नंबर 1 म्हणू. पुट इन इक्वेशन A. आता P इज इक्वल्स टू 2T म्हणजे काय येणार आपल्याला, 2Q स्क्वेअर इज इक्वल्स टू 2T होल स्क्वेअर. देयरफॉर Q स्क्वेअर विल बी इक्वल टू 4T स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. That is nothing but 2T स्क्वेअर. आता बघा, जसं आपल्याला इकडे P स्क्वेअर इज इक्वल टू 2Q स्क्वेअर मिळाला होता तसंच इथे आपल्याला आता काय मिळत आहे, Q स्क्वेअर इज इक्वल टू 2T स्क्वेअर. म्हणजेच काय, Q स्क्वेअर हा कसा मिळणार आहे, 2 इंटू समथिंग आहे म्हणजेच Q स्क्वेअर काय झाला, इव्हन झाला. आणि Q स्क्वेअर जर इव्हन झाला तर त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे Q सुद्धा इव्हन होणार आहे. Therefore we can write down Q square is even number. Therefore Q is also a even number. आणि जर Q हा even number आहे म्हणजेच Q is divisible by
2 आणि if q is divisible by 2 that means 2 is one of the factor of q, so we can write down therefore 2 is a factor of q. याला नंबर देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 बघा आणि इक्वेशन नंबर 2 बघा किंवा स्टेटमेंट्स म्हणा त्याला. काय आहे? 2 is a factor of p and 2 is a factor of q means 2 is a common factor of p and q. So we can write down from 1 and 2, 2 is a common factor of p and q. 2 is a common factor of p and q. आता बघा सुरुवातीला जेव्हा आपण अज्युम केलं होतं तेव्हा आपण अज्युम केलं होतं की देयर इज नो कॉमन फॅक्टर इन पी अँड क्यू, म्हणजे पी आणि क्यू मध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही आहे वन व्यतिरिक्त. पण इथे आपल्याला मिळत आहे की पी चाही फॅक्टर 2 आहे, क्यू चाही फॅक्टर 2 आहे. सो याच्यामध्ये 2 हा कॉमन फॅक्टर मिळत आहे आपल्याला, विच कॉन्ट्राडिक्ट्स आवर अझम्पशन. दिस मीन्स दॅट आवर अझम्पशन वॉज रॉंग. म्हणजे याच्याच पुढे आपण काय लिहू शकतो? दिस स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट्स आवर assumption that there are no common factors in p and q. आणि हे assumption आपण कशावरून घेतलं होतं? जेव्हा आपण सपोज केलं होतं की root 2 is a rational number. So as this contradicts our assumption is wrong, therefore root 2 is a irrational number. असं तुम्ही पुढे लिहू शकता. आता कोणाला जर याच्यामध्ये काही कन्फ्युजन वाटत असेल तर परत मागे जाऊन परत एकदा व्यवस्थित बघा, स्टेप बाय स्टेप नीट लक्ष देऊन समजून घ्या, कारण हे प्रूफ महत्वाचं आहे. ऍक्च्युली हे प्रूफ जे आहे ते सीबीएसई वाल्यांना 10th मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला स्टेट बोर्ड वाल्यांना हे 9th मध्येच दिलेलं आहे. सो सीबीएसई सिलेबसचा 10th चा सिलेबस आपण 9th मध्ये शिकतोय. सो नीट लक्ष देऊन याला 1-2 वेळा बघा, कुठेही कन्फ्युज व्हायचं नाही आहे. काय केलं आपण? आपल्याला इरॅशनल प्रूफ करायचं होतं तर आपण त्याला सपोज केलं की इट इज अ रॅशनल नंबर. आणि ही सगळी जी सर्कस आहे, हे सगळी सर्कस आपण कशासाठी करतोय की हे स्टेटमेंटला आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट हवा आहे, म्हणजे ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की आवर अझम्पशन दॅट रूट 2 इज अ रॅशनल नंबर इज रॉंग. आता रूट 2 इज अ रॅशनल नंबर हे अझम्पशन रॉंग आहे, याचाच अर्थ काय होतो की तो इरॅशनल नंबर आहे. सो ही जी सगळी आपण सर्कस केलेली आहे हे स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी आपण केलेलं आहे. सो सोप्या स्टेप्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता इथे रूट 2 च्या ऐवजी रूट 3 पण राहू शकतं, रूट 5 पण राहू शकतं. तर प्रत्येक याच्यामध्ये रूट 2 च्या जागी काही 3 येईल. समजा रूट 3 आपल्याला इरॅशनल प्रूफ करायचं असेल तर रूट 5 असेल तर 5 येईल. फक्त मग इथे काय होऊन जाईल? 3 येईल. त्याप्रमाणे अकॉर्डिंगली चेंजेस होतील. तर असं सेम प्रूफ तुम्ही सगळ्यांनी रूट 3 साठी पण लिहून बघायचं आहे. नाही जमलं तर मला परत कमेंट मध्ये टाकायचं आहे व्हॉट्सअपला, म्हणजे आपण याचं परत बघू कशा प्रकारे प्रूफ करता येईल. सो सोपं प्रूफ आहे, कॉन्ट्राडिक्शन मेथडनी करायचं आहे. फक्त स्टेप्स लक्षात ठेवायचे आपल्याला. इथे रूट 2 ला पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पहिल्या स्टेप मध्ये त्याला स्क्वेअरिंग करायचं आहे. आणि हे जे सगळं आपण करतोय हे कशासाठी करतोय तर 2 इज अ फॅक्टर ऑफ पी अँड 2 इज अ फॅक्टर ऑफ क्यू हे दाखवण्यासाठी ही सगळी सर्कस केलेली आहे. सो रूट 3 चंही अशाच प्रकारे येईल. बाकी बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते सेम राहणार आहे. रूट 3 असो, रूट 5 असो, रूट 8 असो, सगळ्यासाठी बेसिक स्ट्रक्चर सेम राहणार आहे. फक्त रूट 2 च्या ऐवजी रूट 3 येईल, रूट 3 च्या ऐवजी रूट 5 येईल अँड सो ऑन. नाउ आता नेक्स्ट जे तुम्हाला दिलेलं आहे ते रूट 2 आणि रूट 3 चं लॉंग डिव्हिजन मेथडनी स्क्वेअर रूट काढायला दिलेलं आहे, काढून दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचं आधीच्या चॅप्टर्स मध्ये, आधीच्या क्लासेस मध्ये स्क्वेअर रूट जर झाला असेल तर त्याच्यामध्ये लॉंग डिव्हिजन मेथड ही झाली असेल. झाली आहे की नाही झाली आहे ते मला कळवा. नाहीतर मुक्तानी काही डाऊट्स विचारले ते डाऊट्स आणि हे जे 2 क्वेश्चन आहे की लॉंग डिव्हिजन मेथडनी स्क्वेअर रूट, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल स्क्वेअर रूट फाइंड आउट करायची. पण लॉंग डिव्हिजन मेथडने आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो ते मला कळवा. समजा जर ती मेथड तुमची झाली नसेल तर मी हे 2 एक्झाम्पलही आणि लॉंग डिव्हिजन मेथडने कशा प्रकारे आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोस्ट करेल. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आता आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आपण त्या दिवशी जेव्हा रिअल नंबर्स बघितलं होतं तर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं
की त्याला रिअल नंबर्स का बरं म्हणतात. त्याला रिअल नंबर्स याच्यासाठी म्हणतात किंवा कारण आपण त्यांना व्हिज्युअलाइज करू शकतो. जसं होल नंबर्स जे आहे किंवा इंटिजर्स जे आहे ते आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो. 0, 1, 2 सो ऑन, -1, -2 अँड सो ऑन. हेन्स दीज नंबर्स आर नोन ॲज रिअल नंबर. सो आता तुम्हाला माहिती आहे की इरॅशनल नंबर जसं √2, √3 हे सुद्धा आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो की कोणत्या डिस्टन्सला आपल्याला √2 मिळणार आहे, कोणत्या डिस्टन्सला आपल्याला √3 मिळणार आहे. जसं आता ऍक्च्युली हे 0 to 1 म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे काय झालं 1, हे डिस्टन्स म्हणजे काय झालं 2 युनिट्स, अजून एक आपण वाढवलं तर 3 युनिट्स अँड सो ऑन. सो रॅशनल नंबर जे आहेत ते पण आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. इरॅशनल नंबर जे आहेत ते सुद्धा आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच काय, या नंबर लाईन्सचा प्रत्येक जो पॉइंट आहे, जसा हा झाला 0चा पॉइंट, हा झाला 1चा पॉइंट, हा झाला 2चा पॉइंट. सो प्रत्येक नंबरचा एक स्पेशल पॉइंट आहे आणि प्रत्येक पॉइंट जो आहे तो कोणत्या ना कोणत्या नंबरशी असोसिएटेड आहे. जसं इथे आपल्याला एक प्रॉपर्टी दिलेली आहे, एव्हरी पॉइंट ऑन नंबर लाईन इज असोसिएटेड विथ अ युनिक रिअल नंबर अँड एव्हरी रिअल नंबर इज असोसिएटेड विथ द युनिक पॉइंट ऑन टू द नंबर लाईन. जसं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बरेच शाळांमध्ये आपले बेंचेस जे आहेत ते ठरलेले असते, सिटिंग अरेंजमेंट आपली ठरलेली असते. सो प्रत्येक बेंच जो आहे तो कोणत्या ना कोणत्या एका स्टुडंटचा आहे आणि प्रत्येक स्टुडंटची एक फिक्स्ड जागा आहे. त्याचप्रमाणे हे नंबर लाईन आणि रिअल नंबरचं रिलेशन आहे की प्रत्येक, तो रिअल नंबर म्हणजे रॅशनल नंबर असो की इरॅशनल नंबर असो, प्रत्येकाची नंबर लाईनवर एक फिक्स्ड जागा आहे आणि या नंबर लाईनवरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो कोणत्या ना कोणत्या रिअल नंबरशी असोसिएटेड आहे. तेच आपल्याला इथे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे दिलेलं आहे ते दिलेले आहेत प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, ते आपण बघू. प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर. आता तुम्हाला माहित आहे √2, √3, √5 किंवा पाय, ज्याला आपण कॅल्क्युलेशनच्या याच्यासाठी 22/7 घेतो, पण ऍक्च्युली पायची जी व्हॅल्यू आहे ती इरॅशनल नंबर असते. कारण पायचं जे डेसिमल एक्सपान्शन आहे ते नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग असतं. सो आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत इरॅशनल नंबर्सच्या, ते आपल्याला बघायच्या आहेत. जसं √2, √3, √5 हे इरॅशनल नंबर्स आहेत. काय इरॅशनल नंबर्स आहेत? कारण त्यांचं डेसिमल एक्सपान्शन हे नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग असं असतं. तर आता रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर याच्या ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजननी आपल्याला कोणकोणते नंबर्स मिळू शकतात ते आपल्याला बघायचं आहे. जसं फर्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला रिमेंबर दिस मध्ये दिलेली आहे 24 पेज नंबरवर. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सपोज आपण रॅशनल नंबर प्लस और मायनस आणि इरॅशनल नंबर. सो जेव्हा एका रॅशनल नंबर मध्ये आपण इरॅशनल नंबर ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो किंवा व्हाईस वर्सा, की रॅशनल नंबर मध्ये इरॅशनल नंबर ऍड केला किंवा सबट्रॅक्ट केला किंवा इरॅशनल नंबर मध्ये रॅशनल नंबर ऍड केला किंवा सबट्रॅक्ट केला, तर याचं जे आन्सर आपल्याला मिळतं ते नेहमी इरॅशनल नंबर असतं. याचा आन्सर नेहमी इरॅशनल नंबर असतं. जसं √2 ची व्हॅल्यू जी आहे ती त्या दिवशी मी तुम्हाला सांगितली होती. √2 ची व्हॅल्यू सांगितली होती का मला माहित नाही, तर मागच्या पेजवर दिलेली आहे 1.4142 अँड समथिंग. सो आता या 1.4142 मध्ये अँड सो ऑन मी +2 केलं तर हा इरॅशनल नंबर आहे, हा रॅशनल नंबर आहे. सो जेव्हा आपण याची ऍडिशन करणार आहे तर आपल्याला काय मिळेल 3.4142 अँड सो ऑन. म्हणजे जे आन्सर आपल्याला मिळत आहे ते काय राहणार आहे, इरॅशनल राहणार आहे. या नंबर मधून मी जर हा सबट्रॅक्ट केला तरी पण ह्याचा डेसिमल पॉइंट नंतरचा जो सो ऑन आहे ते आन्सर मध्येही रिफ्लेक्ट होणार आहे. सो याचा आन्सर जे मिळेल ते इरॅशनल नंबर राहणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर एक रॅशनल आहे, एक इरॅशनल आहे, त्याची ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, आन्सर नेहमी इरॅशनल नंबरच राहणार आहे. त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेशन करा किंवा डिव्हिजन करा, मल्टिप्लिकेशन करा किंवा डिव्हिजन करा,
त्याचं आन्सर सुद्धा नेहमी आपल्याला इररॅशनल नंबरच मिळणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल 2√2 आहे, डिवायडेड बाय 2 केलं, सो 2 कॅन्सल होणार आहे, आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, इररॅशनल नंबर मिळणार आहे. त्याचप्रमाणे 2√2 इंटू 3 आहे, तर काय मिळणार आहे आपल्याला, 6√2 मिळणार आहे. सो हे पण आन्सर काय झालं, इररॅशनल झाला. सो फर्स्ट दोन प्रॉपर्टीज ज्या दिलेल्या आहे की रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर. सो ही प्रॉपर्टी जी आहे की रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर मध्ये कोणतंही ऑपरेशन झालं, ऑपरेशन म्हणजे काय, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन. ऑब्व्हियसली डिव्हिजन मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, डिनॉमिनेटर जो आहे तो कधीही 0 असू शकत नाही. सो रॅशनल आणि इररॅशनल नंबर मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन काहीही केलं तरी आपल्याला कन्फर्मली आन्सर जे आहे ते इररॅशनल नंबरच मिळणार आहे. पण जर दोन इररॅशनल नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जर केली तर आपला आन्सर जे आहे ते रॅशनल नंबरही मिळू शकतं आणि इररॅशनल नंबरही मिळू शकतं. आता हे थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला, कारण रॅशनल इररॅशनलचं जेव्हा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करतो तर कन्फर्म आपल्याला इररॅशनल नंबरच आन्सर मध्ये मिळणार आहे. पण जेव्हा दोन इररॅशनल नंबर घेत आहे तर त्याचा आन्सर जे आहे, सपोज हा पण इररॅशनल नंबर आहे पहिला, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, आणि दुसराही इररॅशनल नंबर आहे. सो याचं जे आन्सर मिळणार आहे ते रॅशनलही असू शकतं आणि इररॅशनलही असू शकतं. ते कसं, जसं फॉर एक्झाम्पल √3 डिवायडेड बाय √3. आता हाही इररॅशनल नंबर आहे, हा पण इररॅशनल नंबर आहे, पण हे झाल्यावर काय होईल, कट झाल्यावर 1 मिळेल आपल्याला, अँड 1 इज अ रॅशनल नंबर. सो इररॅशनल नंबरचे जेव्हा आपण इररॅशनल नंबरवर वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, तर आन्सर हे रॅशनलही असू शकतं आणि इररॅशनलही असू शकतं. पण जेव्हा एक रॅशनल आणि एक इररॅशनल नंबर आहे तेव्हा त्याच्यामध्ये आन्सर आपल्याला प्रत्येक वेळी इररॅशनलच मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर. हे प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर जे आहे ते ऑलरेडी आपण प्रिव्हियस याच्यामध्ये बघितलं होतं, ज्याच्यामध्ये कोणतेही जेव्हा दोन नंबर्स आपण कन्सिडर करतो, जसं आपल्याला आपण दोन नंबर्स कन्सिडर करताय ए अँड बी, सपोज ए अँड बी आर टू रियल नंबर्स. सो या दोन नंबर्स मध्ये काय रिलेशनशिप असू शकतं आपल्याला ऑलरेडी माहित आहे. एक तर दोन्ही नंबर इक्वल असू शकतात, किंवा ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो, किंवा ए हा बी पेक्षा लहान असू शकतो. सो वेन वी आर कन्सिडरिंग एनी टू रियल नंबर्स, so these three possibilities are there, that is a is equals to b, or a is less than b, or a is greater than b. ही एक तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जी दिलेली आहे आपल्याला ती दिलेली आहे, इफ a is less than b and b is less than c, then a is also less than c. म्हणजे पहिला नंबर हा दुसऱ्या नंबर पेक्षा छोटा आहे आणि दुसरा नंबर तिसऱ्या नंबर पेक्षा छोटा आहे, तर नॅचरली ऑब्व्हियसली पहिला नंबर जो आहे हा तिसऱ्या नंबर पेक्षाही छोटा असतो. जसं 2 इज लेस दॅन 3, 3 इज लेस दॅन 5, सो ऑब्व्हियसली 2 विल बी लेस दॅन 5. ही नेक्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय आपल्याला दिलेली आहे, थर्ड प्रॉपर्टी, दॅट इज इफ ए इज लेस दॅन बी, इफ ए इज लेस दॅन बी. आणि आता मी जर या दोन्ही नंबरला कोणती एका कॉमन नंबरनी मल्टिप्लाय करता, किंवा या दोन्ही नंबर मध्ये जर मी एक कॉमन नंबर ऍड करतोय, जसं मी ए प्लस सी केलं आणि बी मध्ये सुद्धा सीच ऍड केला, सो दिस सम विल बी लेस दॅन दिस सम. जसं आपल्याला 2 इज लेस दॅन 5 माहिती आहे, आणि या दोन्ही नंबर मध्ये मी कॉमन नंबर जर ऍड केला, याच्यामध्ये 2 प्लस 3 केलं आणि याच्यामध्ये सुद्धा 5 प्लस 3 केलं, सो इट विल बी 5 and this will be 8. So naturally 5 will be less than 8. This is third property. त्याच्या हीच ग्रेटर दॅन साठी सुद्धा आपण वापरू शकतो. जसं a is greater than b, then a plus c will be greater than b plus c. ही दिली नाही तुमच्या बुक मध्ये, पण जशी लेस दॅन ला होल्ड होते त्याचप्रमाणे आपण ही ग्रेटर दॅन साठी सुद्धा वापरू शकतो. त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी जी दिलेली आहे, फोर्थ प्रॉपर्टी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, इफ a is less than b and c is greater than 0. आता c is greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर केलेला आहे.
एकदा पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर केलेला आहे आणि याच्याच नेक्स्ट मध्ये एकदा निगेटिव्ह नंबर कन्सिडर केलेला आहे. सो आता या ए आणि बी ला मी एका कॉमन नंबरनी जर मल्टिप्लाय केला तर ए इंटू सी विल ऑल्सो बी लेस दॅन बी इंटू सी. जसं आपण एक्झाम्पल घेतलं 2 इज लेस दॅन 10 आणि याला कॉमन नंबरनी मल्टिप्लाय करताय 2 इंटू 3 अँड 10 इंटू 3. सो ऑब्विसली 6 विल बी लेस दॅन 30. तीच प्रॉपर्टी इथे दिलेली आहे. इथे सी इज ग्रेटर दॅन 0 म्हटलेलं आहे. बट इफ सी इज लेस दॅन 0, जर सी जो आहे हा लेस दॅन 0 होईल म्हणजे काय होईल, निगेटिव्ह नंबर होईल. सो काय मिळेल आपल्याला, देन AC विल बी ग्रेटर दॅन BC. देन AC विल बी ग्रेटर दॅन BC. निगेटिव्ह नंबरने तुम्ही हे कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला या प्रॉपर्टी व्हेरीफाय होताना दिसतील. सो याच्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट 2 एक टॉपिक आहे, तो आहे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्स. आता स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्स जसं आपण कन्सिडर केला की 4 हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे. याचा जर आपण स्क्वेअर रूट काढला तर आपल्याला काय मिळतं, प्लस मायनस 2. म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट हा +2 पण असू शकतो आणि -2 पण असू शकतो. जसं 2 इंटू 2 केलं तरी 4 मिळणार आहे, -2 इंटू -2 केलं तरी आपल्याला 4 मिळणार आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर आर प्लस और मायनस, पण स्क्वेअर रूट ऑफ -4 हे पॉसिबल आहे का, नाही. कारण परफेक्ट स्क्वेअर 4 आहे आपल्याला माहिती आहे. आता स्क्वेअर म्हणजे काय, त्याच नंबरचा त्याच नंबरशी मल्टिप्लिकेशन. सो जेव्हा मी 2 स्क्वेअर लिहितो आहे किंवा -2 स्क्वेअर लिहितो आहे, सो 2 2 जा इथे पण आपल्याला 4 मिळणार आहे, इथे पण आपल्याला 4 मिळणार आहे. सो स्क्वेअर नंबर हा कधीही निगेटिव्ह असू शकत नाहीये. सो हे जे आहे हे पॉसिबिलिटीच नाहीये. हे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर डज नॉट कम्स अंडर रियल नंबर, कारण ही पॉसिबिलिटीच नाही आहे कोणत्याही नंबरचा, मग तो पॉझिटिव्ह नंबर असो किंवा निगेटिव्ह नंबर असो, त्याचा स्क्वेअर हा कधीही निगेटिव्ह राहू शकत नाही, कारण मायनस मायनस हे नेहमी प्लस होत असतं. तर दिस कम अंडर इमॅजिनरी नंबर. याला काय म्हणतात, इमॅजिनरी नंबर म्हणतात. हे तुम्हाला 11th मध्ये राहणार आहे, पण आता टॉपिक दिलेला आहे तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग यालाच कशा प्रकारे लिहितात, तर याला लिहिताना लिहितात -1 इंटू 4. मग आता हा जो 4 आहे त्याचा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर काय येईल, 2 इंटू -1. आता हा जो -1 आहे याला आय नी रिप्रेझेंट करतात. आय स्टँड्स फॉर इमॅजिनरी किंवा जे नी सुद्धा ट्रान्सफर करतात, इंडिकेट करतात. म्हणजेच याला आपण लिहिताना 2i और 2j सुद्धा लिहू शकतो. हे तुम्हाला 11th मध्ये राहणार आहे, पण याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट समजण्याचा हा आहे की स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रियल नंबर इज नॉट अ रियल नंबर. हा निगेटिव्ह नंबर रियल मध्ये येत नाही, दिस इज अ इमॅजिनरी नंबर. याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 आहे, तो सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला स्क्वेअर रूट आणि मुक्ताने विचारलेले काही डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करून देईन.